नमस्कार, मी गायत्री पुणेकर न्यूजकडून. रस्ता, सुरक्षितता, ट्रॅफिक, पाणी, वॉर्ड नंबर 9 मध्ये आपण आता उभे आहोत आणि नक्की कुठला महत्त्वाचा मुद्दा आहे उमेदवारासाठी. आज आपल्याबरोबर आहे जयेश मुरकुटे. एक युवा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. नमस्कार. नमस्कार आणि वेलकम तुम्हाला. तयारी कशी सुरू आहे प्रचारात? एकदम छान. मला सांगा की आपण साधारण बेसिक काही गोष्टी असतातच, पण कुठल्या 3 मुद्द्यांवरती तुम्ही जास्त लक्ष केंद्रित करणार आहात? सो बेसिकली प्रभाग 9 मध्ये अनेक असे इश्यूज आहेत. पहिले टॉप 3 प्रायोरिटीज जर का ज्याच्यावरती काम करणं अत्यंत गरजेचं आहे असं बोलायचं झालं तर ते म्हणजे पाण्याचं राजकारण. म्हणजे अनेक ठिकाणी इनॲडिक्वेट सप्लाय आहे पाण्याचा. सेकंडली रोडमध्ये लँड ॲक्विजिशन्स हा एक मोठा विषय आहे. मिसिंग लिंक्स बऱ्याचशा कंप्लीट आहेत. ट्रॅफिक एक विषय आहे जो त्याच्याशीच निगडीत आहे. आणि तिसरा विषय आहे फुटपाथ्सवरती झालेलं एन्क्रोचमेंट. आता सगळीकडे बेसिक प्रॉब्लेममध्ये एक ट्रॅफिक तर आहेच, पण स्वच्छता आणि कचरा याचं व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही काही वेगळी योजना राबवणार आहात का? सो बेसिकली वेस्ट मॅनेजमेंट हा बराच मोठा विषय आहे. आपल्या या परिसरामध्ये अनेक ठिकाणी आपण जर का बघितलं असाल तर जागोजागी कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत. पण याच्यावरती सोल्युशन काय? तर ते लोक जे कचरा तिथे नेऊन टाकतात त्यांना कुठेतरी एक योग्य ती जागा नेमून देणे आणि आता त्यांना गाईड करणे की नेमका हा कचरा कुठे डंप झाला पाहिजे, काय पद्धतीने याचा निचरा झाला पाहिजे. सो बेसिकली स्वच्छच्या माध्यमातून बरेचशा हाऊसहोल्ड्सकडनं हा कचरा आपण कलेक्ट केला जातो. पण प्रॉब्लेम असा आहे जे लोक स्वच्छला कचरा देत नाही मग त्याच्यावरती पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन कुठल्याही प्रकारची कारवाई करते आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे. जर करत नसेल तर करायला पाहिजे. तुम्ही मगाशी आपण बोलत असताना म्हणालात की शेतकऱ्यांसाठी पण तुम्ही एक योजना राबवणार आहात, ती थोडीशी एक्सप्लेन करा ना. शेतकऱ्यांसाठी योजना ॲज सच काही नाही आहे, बट देन लँड ॲक्विजिशन हा बराच मोठा विषय आहे. त्याच्यामध्ये पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि शेतकरी म्हणजेच की जागा मालक ज्याची रोड वाइंडिंगमध्ये भविष्यामध्ये जागा जाणार आहे त्याला योग्य तो मोबदला मिळवून देणे, जेणेकरून इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून डेव्हलपमेंटला कुठेही आळा बसणार. तुम्ही निवडून आलात तर 5 वर्षानंतर कुठल्या एका कामासाठी लोकांनी तुम्हाला लक्षात ठेवावं असं तुम्हाला वाटतंय? एक नाही, अशा अनेक कामं असतील असं मला पर्सनली वाटतं. बिकॉज ज्या पद्धतीने माझं डेडिकेशन आणि कमिटमेंट आहे या परिसरासाठी काम करण्याचं ते एक वेगळं ऊर्जाचं आहे. एकदम खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट नक्कीच मी इतरांपेक्षा या प्रभाग क्रमांक 9 साठी देऊ शकेल असं मला पर्सनली वाटतं. जयेश, तुमच्या या वॉर्डमधले कोणते असे स्पेसिफिक इश्यू तुम्हाला जास्त वाटतात? या परिसरामध्ये या प्रभाग क्रमांक 9 मध्ये अनेक असे इश्यूज आहेत ज्याच्यामध्ये इनॲडिक्वेट वॉटर सप्लाय आहे, ड्रेनेज सिस्टम्स कुठेतरी कोलॅप्स झालेल्या आहेत, वॉटर लॉगिंग, त्याचबरोबर इनकम्प्लीट लँड ॲक्विजिशन, रोड इन्फ्रास्ट्रक्चर कुठेतरी वर्षानुवर्ष रखडून पडलेलं आहे. त्याचबरोबर सेफ्टीच्या दृष्टिकोनातून देखील बरेचसे इश्यूज या परिसरामध्ये आहे. आता आपण अशा चौकामध्ये पण उभे आहोत तर सगळीकडे आपल्याला इनफॅक्ट सगळीकडेच पुण्यामध्ये ट्रॅफिक भयंकर इश्यू आहे आता सध्या, तर त्याच्यावरती तुम्ही काही सोल्युशन विचार केलाय का? सो मला पर्सनली असं वाटतं ट्रॅफिक हे इनडिरेक्टली रोड्सशी नक्कीच कनेक्टेड आहे. या परिसरामध्ये अनेकशे मिसिंग लिंक्स आहेत ज्याच्यामुळे ट्रॅफिक कंजेशनला सर्वसामान्य नागरिकांना सामोरे जावं लागतं. त्याचबरोबर या परिसरामध्ये ट्रॅफिक कर्मचारी ट्रॅफिक डिव्हिजनचे कमी आहे. ती संख्या वाढवण्याकरता मला पर्सनली असं वाटतं या परिसरामध्ये आपण बघू शकता अनेक IT कंपनीज आहेत. या IT कंपनीजच्या माध्यमातून CSR फंड्सचा जर का आपण यूज केला आणि ट्रॅफिक वॉर्डन्सची कायमस्वरूपी नेमणूक केली, म्हणजे अशी नेमणूक ज्यामध्ये जयेश मुरकुटे कॉर्पोरेटर असू नसू ह्या गोष्टी परमनंटली कुठेतरी लोकांच्या फायद्याच्या ठरतील मला असं वाटतं. जयेश, आपल्याला ओव्हरऑल ॲम्युनिटीजच्या स्पेसचा योग्य वापर सहसा करता आलेला नाही आहे किंवा केला जात नाही, तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सो या परिसरामध्ये असे हंड्रेड्स ऑफ ॲम्युनिटी स्पेसेस आहेत जे आणखीनही मोकळे पडलेले आहेत. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कामं झालेली नाही आहेत. नारळ मात्र तिथं वारंवार फुटले जातात पण त्याच्यावरती कुठलेही विकास कामं होत नाही. पब्लिक यूज त्या गोष्टींचा त्या ॲम्युनिटी स्पेसेसचा पर्टिक्युलरली होत नाही आहे. आपल्या या परिसरामध्ये रिक्रिएशन सेंटर्स नाही आहेत. सर्वसामान्य नागरिकांना समजा त्यांचे वाढदिवस साजरे करायचे असतील तर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन्सचे हॉल्स उपलब्ध नाही आहेत. नाट्यगृह, सभागृह अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण ॲम्युनिटी स्पेसेसमध्ये डेव्हलप करू शकतो.
पर्टिक्युलरली आपण जर का बघितलं तर बाणेर मेन रोडला कुठल्याही प्रकारची पार्किंगची प्रोव्हिजन नाही आहे. तर या ॲम्युनिटी स्पेसेसचा जर का योग्य तो वापर केला आणि पार्किंगची जरी फॅसिलिटी आपण या ॲम्युनिटी स्पेसेसमध्ये डेव्हलप करून दिली तर PMCला देखील रेव्हेन्यू चांगल्या पद्धतीने जनरेट होईल. ओव्हरऑल ट्रॅफिक वाढतंय, ट्रॅफिक पोल्युशन वाढतंय, कन्स्ट्रक्शन्स खूप होत आहेत, त्यामुळे सुद्धा एअर पोल्युशन होतं आहे आणि या सगळ्याचा भार हा किती नाही म्हटलं तरी एन्व्हायरमेंटवरती होताना दिसतोय. तर त्यासाठी तुम्ही काही विचार केला? पर्सनली असं वाटतं कुठेतरी आपण पॉलिसीजवरती काम करणं फार गरजेचं आहे. ज्या पद्धतीने ॲडिशनल FSI दिला जातोय तो तितका खरंच ॲक्च्युअल गरजेचा आहे का? बट डेव्हलपमेंटलाही नकारता येणार नाही, तर कुठेतरी आपल्याला समतोल सस्टेनेबल डेव्हलपमेंटची अत्यंत गरज आहे मला पर्सनली वाटतं. मी वसुंधरा अभियानचा एक छोटासा सदस्य आहे. त्याचबरोबर जीवित नदी फाउंडेशन, रोड ट्रॅक क्लब ऑफ औंध यांच्याबरोबर मी कायम पर्यावरण संबंधित कार्यक्रमांमध्ये उपक्रमामध्ये मी कायम ॲक्टिव्ह राहिलेलो आहे. मला पर्सनली असं वाटतं या ॲम्युनिटी स्पेसेसमध्ये जिथे गार्डन रिझर्वेशन आहे तिथे आपण 50% स्पेसमध्ये जर का क्लस्टर फॉरेस्ट डेव्हलप केले, एक सर्टन अंतरावरती देशी झाडांची जर का लागवड केली तर येणाऱ्या पिढीसाठी नक्कीच तो परिसर एक चांगली इकोसिस्टीम बनून भविष्यातल्या पिढीसाठी एक कुठेतरी मोकळा श्वास घ्यायला जागा राहील. पाणी हे मूलभूत गोष्ट आहे सगळीचकडे, पण आता ओव्हरऑल लोकॅलिटी वाढतीये, डेव्हलपमेंट होतं, या सगळ्या ह्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न बऱ्याच वॉर्ड्सना भेडसावतोय. पण पाणी राजकारण या भागात जास्त होतंय असं आम्हाला ऐकायला मिळालं, तर त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच पाण्याचं राजकारण ह्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये अत्यंत एक ज्वलंत विषय आहे. टँकर माफिया असेल, ह्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागतं. कुठेतरी मला असं वाटतं इलिगल कनेक्शन्स दिले गेलेले आहेत स्वतःचा पॉलिटिकल इंटरेस्ट साधण्यासाठी. तर इथे कुठेतरी आपल्याला चुकीचे नेतृत्व निवडून दिल्यानंतर ना या अशा अडचणींना सामोरे जावं लागतं, मला असं पर्सनली वाटतं. आणि इनफॅक्ट दूरदृष्टीच नाही आहे की इथला वाढता परिसर बघता आपल्याला काय टाईपमध्ये प्रोव्हिजन केले पाहिजेत. मला असं पर्सनली वाटतं आपल्या या परिसरामध्ये जी वाढती लोकसंख्या पाहतात दूरदृष्टी ठेवून आपल्याला या परिसरामध्ये विकास कामं करण्याची गरज आहे. ते इथल्या नेतृत्वांमध्ये कुठेतरी लॅक करतं असं मला पर्सनली वाटतं. ओव्हरऑल रोड इन्फ्रास्ट्रक्चर, ड्रेनेज प्रॉपर नाही आहेत, म्हणजे बऱ्याच ठिकाणी तो प्रॉब्लेम आहे. या वॉर्डमध्ये पण तो प्रॉब्लेम आहे, तर याबाबत तुम्ही काही विचार केला आहे का? मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून इनफॅक्ट लोकांना आठवण करून द्यायची आहे ज्या पद्धतीने बाणेर, बालेवाडी आणि हा प्रभाग क्रमांक 9चा परिसर पावसाळ्यामध्ये तुंबला होता अक्षरशः, ज्याच्यामध्ये स्टॉर्म वॉटर ड्रेन्सची सिस्टम पूर्णपणे कोलॅप्स झाली होती. म्हणजे कुठेतरी आपल्याला आळस हा या इथल्या नेतृत्वांमध्ये पाहायला मिळतो असं मला नक्की वाटतं. मगाशी आपण इंट्रोडक्शनमध्ये बोलत असताना तुम्ही मिसिंग लिंक हा शब्द एक वापरला, आणि म्हणजे काय तो थोडंसं मला समजून सांगा, मला नाही लक्षात येते ते. सो मिसिंग लिंक्स बेसिकली काय आहे, या परिसरामध्ये अनेक DP रस्ते टाकण्यात आले. ते DP रस्ते काही शेतकऱ्यांनी अडवले. तर ते का अडवले, आपण कायम इथून मागे इथले या परिसरामधले नागरिक ब्लेम करत आलेत की शेतकऱ्यांच्या चुकांमुळे आपल्याला हे रस्ते पूर्णपणे विकसित करता आले नाही. पण ते तसं अजिबात नाही आहे. शेतकरी विलिंग आहे जागा द्यायला, परंतु कुठेतरी पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि त्या शेतकऱ्यामध्ये, त्या लँडलॉर्डमध्ये कोऑर्डिनेशन नाही आहे. ते कोऑर्डिनेशन आणायचं काम मला प्रभाग क्रमांक 9मध्ये निश्चित करायचं. एक युवा नेता म्हणून सगळेजण तुमच्याकडे बघतात, तर तुम्हाला का निवडून द्यावं लोकांना? राजकीय गोष्टींमध्ये किंवा राजकारणामध्ये ट्रान्सपेरन्सी असणं फार गरजेचं आहे. त्या ट्रान्सपेरन्सी आणि ती अकाउंटेबिलिटी ठेवण्यासाठी मला असं पर्सनली वाटतं जयेश मुरकुटेला प्रभाग क्रमांक 9च्या सर्व नागरिकांनी निवडून दिलं पाहिजे. आपल्या या परिसरामध्ये स्वच्छचे कोणते लोक आहेत जे ऑन फील्ड काम करतात किंवा कोण साफसफाई कर्मचारी आहेत याची माहिती नागरिकांना देखील माहिती पाहिजे. दरवेळेस पॉलिटिशियन्सच्याच दारापर्यंत किंवा त्यांनाच कॉन्टॅक्ट करायची वेळ यायला नाही पाहिजे. अशा पद्धतीने मला इथे एक सिस्टीम बसवायची. जयेश मुरकुटे यांचा अजेंडा तर रेडी आहे, ग्राउंडवर्क खूप छान झालेलं आहे, पण जनताच निर्णय घेणार आणि तो निर्णय आपल्याला करणार येत्या काही दिवसातच. आम्ही अशाच वेगवेगळ्या वॉर्डमध्ये जाऊन उमेदवारांना प्रश्न विचारत राहणार. पाहत रहा पुणेकर न्यूज.